नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेसर आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल आणि नवीन व्हिडिओमध्ये मी सर्वांचं मनापासून या ठिकाणी पुन्हा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 संदर्भातल्या जे काही आपण महत्त्वाचे व्हिडिओज महत्त्वाचे अपडेट दिल्या होत्या आणि महत्त्वाच्या टेस्ट सिरीज पण चालू होत्या, त्याचा आता कुठेतरी शेवट होत आलेला आहे आणि या ठिकाणी शेवट प्रतीक्षा होती का हॉल तिकीट कधी येणार. मी काल का परवाच्याच लेक्चरमध्ये आय थिंक बोललो होतो का 5 तारखेला आय थिंक मला वाटतं छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा पण पेपर आहे, त्याच्यामुळे कदाचित आपल्याला हॉल तिकीटला थोडासा नॉर्मली उशीर झाला असावा. जी 5 तारखेपासून आपली एक्झाम चालू होणार होती ती 8 तारखेपासून एक्झाम सुरू होते. 8, 9, 10, 11, 12, 13, 14 असे आपले जवळजवळ 7 दिवस एक्झाम चालणार आहे. त्याच्यामध्ये 8 तारखेला जवान, 9 तारखेला चालक, 10 तारखेला जवान, 11 तारखेला चालक, 12 तारखेला जवान, 13 तारखेला चालक आणि 14 तारखेला जवान असे. मात्र चालकचे फॉर्म कमी असल्यामुळं चालकचे पण पेपरमध्ये आधी आलेले आहेत. असं नाही का म्हणजे 13 तारखेला चालक आहे म्हणजे 13 तारखेला जवान आहे, असं नाही. जवानांचे पण 13 तारखेला आहे, परंतु मोस्ट ऑफ 9 तारखेला आणि 11 तारखेला जास्तीत जास्त ड्रायव्हर या पदासाठीचे पेपर होणार आहेत. लक्षामध्ये प्रवेशपत्र उपलब्ध झालेले. तुम्ही माणसं सर आम्हाला माहिती होते प्रवेशपत्र, तुम्ही कशाला व्हिडिओ टाकला, बरोबर आहे. तर त्याचं कारण असं सांगतो, बरेच जणांनी मेसेज केले का सर आमचं मेसेज पण आलाय, मेल पण आलाय, टेक्स्ट मेसेज पण आलाय, आयडी पासवर्ड टाकतं पण ऍडमिट कार्ड दाखवत नाही, हॉल तिकीट दाखवत नाही. मित्रांनो, हॉल तिकीट 14 तारखेचा लास्ट बॅचच्या शेवटच्या पब्लिक मुलाचं सुद्धा हॉल तिकीट त्या ठिकाणी आलेले, लक्षात ठेवा. 14 तारखेला शेवटच्या मुलाचं सुद्धा हॉल तिकीट त्या ठिकाणी पब्लिश झालेलं आहे. त्याच्यामुळे सर्वांचे हॉल तिकीट आलेले. हॉल तिकीट काढताना काय करायचं, तुम्ही डायरेक्टली काय करता, मोबाईलवरून हॉल तिकीट डाउनलोड करत असाल तर कस्टमाइज करत चाललं त्या ठिकाणी जाऊन आलं लक्षामध्ये, तिथं क्लिक टिक मार्क करा, मग तुमचं प्रॉपरली पेज ओपन होईल आणि मग तुम्ही ते हॉल तिकीट काढा. तसं हॉल तिकीट डाउनलोड होत नाही. त्याच्यानंतर म्हणजे काहींच्या मोबाईलमध्ये, बरं काहींचे जे छोटे मोबाईल असतील त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी सर्वात महत्वाची म्हणजे की ते प्रवेशपत्र जर निघत नसेल, ऍडमिट कार्ड पैसे गेलो ब्लँक दाखवतो, बरोबर आहे. ऍडमिट कार्ड पैसे गेल्यानंतर ब्लँक दाखवतो. मला पण काल बरेच जण म्हणले की ऍडमिट कार्ड पैसे गेल्यानंतर सर ब्लँक दाखवतं. तर त्याच्या संदर्भात पण सांगतो, ज्यावेळेस ब्लँक दाखवेल ना त्यावेळेस तिथंच थांबायचं, कुठं मागं पुढं नाही. 4 वेळा असं रिफ्रेश करायचं, खाली वळायचं, ते 4-5 वेळा रिफ्रेश करायचं, परत वाटलं तर बॅक यायचं आणि परत ते पे स्लिप आणि ऍडमिट कार्डवरती क्लिक करायचं. ऍडमिट कार्ड येतं. सर्वांचे ऍडमिट कार्ड आलेले, चालक आणि जवान याचे सर्वांचे ऍडमिट कार्ड आलेले. आय थिंक चपराशीचे सुद्धा आलेले असावं. बरं, मला चपराशीचं तर काही कोणी कॅन्डिडेट आढळला नाही का सर माझं चपराशीचं आले किंवा चपराशीचं निघत नाही असं बोलणार कोणी कॅन्डिडेट नाही आढळला. बट चपराशीचे सुद्धा त्या ठिकाणी आलेले असावं, हे लक्षात ठेवा. लक्षामध्ये चपराशीचं सुद्धा त्या ठिकाणी ऍडमिट कार्ड आलेलं असावं, असा माझा एक प्राथमिक अंदाज आहे. त्याच्यामुळं सर्वांनी व्यवस्थितरित्या हे करा. आज तारीख आहे मित्रांनो 27 आणि 10 7 म्हणजे डॉट 10 दिवस आपल्या हातामध्ये राहिलेत. 10 दिवसांनी आपली परीक्षा सुरू होणार आहे. तुम्हाला माहित होतं की आपण रिव्हिजनसाठी जी टेस्ट सिरीज पण आपण सुरू केली होती का, जे टेस्ट सिरीजचा मला वाटतं आज आय थिंक मला वाटतं आपला आजचा 39 का 40वा पेपर असेल. 50 पेपर होते मित्रांनो आपले 200 रुपयामध्ये. भरपूर विद्यार्थ्यांनी ते लावले होते आणि ते संपत आलेले. अद्यापही बरेच विद्यार्थी काल हॉल तिकीट आल्यानंतर म्हणले सर टेस्ट सीट लावते का, टेस्ट सिरीज लावते का. टेस्ट सिरीज आता लावता येणार नाही, परंतु तुम्हाला जर टेस्ट सिरीज पाहिजे असेल तर उद्या 28 तारखेला मी एक 5 ते 6 तास प्रवेश चालू ठेवते फक्त. उद्या 28 तारखेला, उद्या, आज नाही उद्या. तर त्यावेळेस तुम्ही घेऊ शकता लक्षामध्ये. आणि तुम्हाला 25 पेपर हे 100 रुपयात मिळतील आणि 200 पेपर 40 पेपर हे 50 पेपर हे 200 रुपयात मिळतील. तुम्हाला 50 पेपर पाहिजे असेल तर 50 घेऊ शकता, 25 पाहिजे असेल तर 25 घेऊ शकता, कारण का 10 दिवस राहिलेत आपल्याकडे लक्षामध्ये. आणि रोजचे 2 पेपर जरी सोडवले तुम्ही तर 20 पेपर आपले होतात आणि रोजचे 3 पेपर सोडवले तर 30 पेपर होतात. म्हणजे 50 पेपर तुम्हाला आता मुश्किल आहे तेवढे सोडवणं 7 तारखेपर्यंत. पण ज्या मुलांना 14, 13, 12 अशा तारखेला पेपर आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ती टेस्ट सिरीज महत्वाची ठरणार लक्षामध्ये. हॉल तिकीट सुद्धा उपलब्ध झालेले आहेत, पेपर होणारे, परीक्षा होणार, त्यात कुठल्याच प्रकारची शंका नाही. आता तुम्ही ते संदर्भात हॉल तिकीट आल्यानंतर लगेच बऱ्याच जणांचे सर मेरिट काय लागन, कट ऑफ काय लागन, काळजी करू नका, मी सगळी माहिती तुम्हाला देतो, इथून पुढे देत जाणार नाही. ते मेरिट आणि कट ऑफ संदर्भातली माहिती मी तुम्हाला देतो. आणि हो, जिल्हा न्यायालयाची पण टेस्ट सिरीज आपण सुरू करतो 1-2-4 दिवसामध्ये. नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून जी जिल्हा न्यायालयाची 40 प्रश्नाची जी टेस्ट सिरीज ती पण आपली लवकर सुरू होते आणि त्याला एकदम फास्ट प्रोसेसमध्ये प्रवेश करायचे. तुम्ही सगळ्या 2-3 दिवसामध्ये प्रवेश करून घ्यायचे जिल्हा न्यायालयाला पण. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की ही जे प्रवेशपत्र उपलब्ध झालेले आहे त्याची कलर प्रिंट घ्या. बरं, सगळ्यात महत्वाचं सांगतो, कलर प्रिंट घ्या. ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट त्याची घेऊ नका, त्याची कलर प्रिंट घ्या. ब्लॅक अँड व्हाईटला तुम्हाला 4 रुपये लागतील, कलर प्रिंटला 10 रुपये लागतील, पण घेताना कलर प्रिंट घ्या. राज्य उत्पादन शुल्कची प्रिंट ही कलर प्रिंट घ्या. आला लक्षामध्ये. हॉल तिकीटची प्रवेशपत्र, आधार कार्ड प्रूफ आणि आपापले सेंटर वगैरे सगळं वेळेत तिथं हजर व्हायचं, कारण का सकाळच्या शिप आहे बऱ्याच जणांना आणि काहींचे सेंटर आपल्या राहत्या ठिकाणापासून
200 किलोमीटर, 150 किलोमीटर, 100 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे आणि काहींना सकाळची शिप आहे. सकाळची शिप म्हणजे लवकर त्या ठिकाणी जाणं आपल्याला माहितीच आहे, TCSचं काम आहे. आता TCSचे प्रश्न संदर्भात सांगायचं झालं तर 120 क्वेश्चन होते त्या ठिकाणी, 120 क्वेश्चन आहेत आणि त्या 120 क्वेश्चन संदर्भात आता ज्यांनी आपले ऑनलाईन टेस्ट सिरीज लावली त्यांना अंदाज येऊन गेला असेल का मराठीचे कसे प्रश्न येतील, जीकेचे, सामान्यांचे किंवा मॅथ रिझनिंगचे प्रश्न कसे पडतील तुम्हाला अंदाज आला असेल. लक्षात इंग्लिश ग्रामर पण आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट. 30 मार्क आपल्याला 30 प्रश्न हे इंग्लिश ग्रामरचे असतात लक्षात ठेवा आणि 30 प्रश्न मराठी व्याकरणाचे, 30 प्रश्न रिझनिंगचे आणि 30 प्रश्न हे आपल्याला जीकेचे असतात. अशा प्रकारचा 120 मार्काचा आपला पेपर होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचा जो कट ऑफ लागणार आहे आपला, हा कट ऑफ राज्यस्तरीय कट ऑफ लागणार आहे, हा जिल्हा वाईज विभाग वाईज कट ऑफ नाही, संपूर्ण ओव्हरऑल कट ऑफ लागणार. त्याच्यामुळे बाळांनो लक्षात ठेवा या ठिकाणी तुम्हाला मार्क मोठ्या प्रमाणात मार्क घ्यावे लागतील. कट ऑफ हा जास्त जाऊ शकतो या ठिकाणी. जेवढे मार्क तुम्ही वनरक्षकला घेतलेत त्या ठिकाणी मायनस सिस्टीम नसताना देखील वनरक्षकला तुम्ही जेवढे मार्क घेतले तेवढेच मार्क तुम्हाला या ठिकाणी त्याच्याही पेक्षा जास्त मार्क या ठिकाणी याला घ्यावं लागेल. त्याचं कारण आहे का जागा तर कमी आहेत. पहिली गोष्ट जागा कमी असताना कट ऑफ 1 लागणार आहे. कट ऑफ 1 लागणार असताना देखील ग्राउंड थोडंसं सोपं आहे. पोलीस भरती वनरक्षक भरतीच्या तुलनेत हे ग्राउंड थोडंसं काही अंशी कमी आहे, म्हणजे कमी पळायचे आणि सेकंद जास्त दिलेले, म्हणजे हे पण सोपं आहे. त्याच्या पुढची सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची झालं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला मार्क त्या ठिकाणी जास्त घ्यावं लागते, कारण त्यांनी एकाच 10 रेशो घेणार हे त्यांनी सांगितले. म्हणजे 600 काहीतरी जागा आहे आपल्या, 578 म्हणजे आपल्याला 6, 7,500, 7,000 मुलं घेणार आहेत आणि फॉर्म हे बरेच गेलेले आहे. आता त्यांनी बघा 5 तारखेला सुरू होणार सांगितलं होतं, 17 तारखेला संपणार होतं. म्हणजे 5 10 15 2 17 म्हणजे 12 दिवस. 12 दिवस चालणारी परीक्षा 7 दिवसावर आली. त्याचं कारण काय? कारण का फॉर्म त्यांची जे अपेक्षित फॉर्म होते का एवढे फॉर्म येतील बुवा, एवढं आपल्याला गरज पडेल, त्यामुळे त्यांनी तेवढा शेड्यूलचा टाइम तो दिलता. मात्र फॉर्म त्याच्यापेक्षा अपेक्षित पेक्षा फॉर्म काय झालेले कमी या ठिकाणी आलेले फॉर्म लक्षात ठेवा. त्याच्यामुळे डबल चालू झालं ते आलं लक्षामध्ये, तरी पण फॉर्म या ठिकाणी कमी गेलेले आहेत. म्हणून काय का परीक्षा ही 8, 9, 10, 11, 12, 13, 14 7 दिवसामध्ये आपली परीक्षा पूर्णपणे उरकत आहे. आलं लक्षामध्ये. कट ऑफच्या संदर्भातले हे सगळे व्हिडिओ मी देऊन टाकेन पुढे तुम्हाला. आणि हा नवीन विद्यार्थ्यांना लगेच चॅनल सबस्क्राईब करा ज्यांनी राज्य उत्पन्न शुल्कचे फॉर्म भरत त्यांनी, कारण की आपण ज्यावेळेस आपले पेपर होणार 8 तारखेला सुरू, आपण रोजचे डेली प्रश्न प्रत्येक शिफ्टचे प्रश्न आपण देत जाणार आहे. का एक आपल्याला त्यानुसार अभ्यास करायला एक चालना भेटेल का कशा प्रकारे डायरेक्शन भेटेल का कशा प्रकारे प्रश्न आपल्याला राज्य उत्पन्न शुल्क प्रश्न कशा प्रकारे येतात किंवा कशा पद्धतीने क्वेश्चन आपण केलं, कोणत्या टॉपिकला जास्त वेटेज येतं किंवा कोणत्या वेळ. आणि लक्षात ठेवा तुमचं राज्य उत्पादन शुल्क असू, महसूल विभाग असू, PWD असू, WRD असू, नाही तर कोर्ट असू, नाही तर TCS जेवढे पेपर घेतं ते विभाग कोणता हे पाहून तुम्हाला प्रश्न पडत नाही. हे पहिली गोष्ट क्लिअर करतो. विभाग कोणते पाहून जनरली सगळ्यांना क्वेश्चन असतात. जर मराठी मग ते असं म्हणत नाही महसूलला तलाट्याला थोडा असं प्रश्न टाकू, राज्य उत्पादनाला असं टाकू, आता जलसंपदाचे पेपर चालू आहेत सध्या त्याला असं टाकू, असं काही नसतं. TCS डायरेक्ट ब्रँड तो वेगळाच येतो, डायरेक्ट ते डायरेक्ट दान प्रश्न टाकून देतो कोणते पण. लक्षामध्ये. त्याच्यामुळे असं काय नाही का आपलं राज्य उत्पन्न शुल्क गटकची पोस्ट आहे बुवा असं तसं आपल्याला कमी असं काहीच नाही. नगर परिषदेच्या क्लास 2च्या पोस्टला, श्रेणी 2च्या पोस्टला जे मराठी व्याकरण आलं का ते पण तुम्हाला येऊ शकतं. श्रेणी 2च्या पोस्टला जे जीकेचे क्वेश्चन आले का ते सुद्धा तुम्हाला येऊ शकतात. त्याच्यामुळे TCSचं एकच आहे. TCSचा एक टॉपिक एक बेसिकली काही गोष्टी कन्सेप्ट त्या तुम्हाला काय करायच्यात त्या ठिकाणी परफेक्टली क्लिअर करणं गरजेचं आहे आणि त्या तुम्हाला क्लिअर करावं लागतं लक्षामध्ये. त्याच्यामुळे अशा पद्धतीनं अतिशय महत्वाची माहिती मिळवलं. आणि चालक आणि जवान दोघांचे पण पेपर सोबतच राहणार आहे, सोबतच पेपर आहे. ज्या विद्यार्थ्यांनी चालक आणि जवान दोन्हीला भरलाय त्यांना एकाच दिवशी एका शिफ्टला पेपर आलेले नाहीत कोणालाही, त्यांनी बरोबर चालकला आधी दिले. त्याच्यामुळे त्यांनी चालक अल्टर डे ठेवलेले आहे लक्षामध्ये. अल्टर डे म्हणजे ज्याचा चालक आहे ना, सपोज ज्याचा 9 तारखेला चालक आहे ना त्याचा शक्यतो जवानचा पेपर डायरेक्ट 13, 14 तारखेला टाकला त्यांनी असं केलेलं. त्याच्यामुळे काही कोणाला अडचण काही प्रॉब्लेम नाही, हॉल तिकीट काढून घ्या. आणि जर नाहीच कोणाला काढता आलं तर माझा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मोबाईल नंबर आहे, तुम्ही काढून जर सगळं करून मला पाठवा तुमचा ID पासवर्ड, मी तुम्हाला हॉल तिकीट काढून देण्यास मदत करेन. निघत असेल तर, पेमेंट केलं असेल तर, नाही तर एखादा पेमेंट नाही करायचं असेल माझं हॉल तिकीटच काढून द्या, काही करा. पेमेंट नाही केलं हॉल तिकीट येणार कुठून तुझं लक्षामध्ये. त्याच्यामुळे दारूबंदी प्रवेशपत्र उपलब्ध झाले मित्रांनो. राज्य उत्पन्न शुल्क भरती आपला आता 10 दिवस हे सगळं सोडून द्या. आता 10-12 दिवस बाकी कोणत्या एक्झामचं परीक्षा टेन्शन घेऊ नका. फक्त एक आपलं राज्य उत्पादन फोकस करा, कारण की या ठिकाणी जरी तुम्हाला थोडे कमी प्रमाणात मार्क करा, या ठिकाणी फॉर्म बऱ्याच विद्यार्थ्यांचे लक्षात ठेवा, भरपूर विद्यार्थ्यांचे फॉर्म असतात या ठिकाणी. इव्हन काही गोष्टी म्हणजे MPSCची सरळ सेवेतली गट क ब करणारे जे मुलं आहेत त्यांची सुद्धा बऱ्यापैकी फॉर्म या ठिकाणी असणार, कारण का पोस्ट चांगली ती सगळ्यात भारी राज्य उत्पन्न पोलीस शिपाई हा सगळ्यात भारी पोस्ट आहे. शिपाईमधली सगळ्यात टॉपची पोस्ट असेल तर राज्य उत्पन्न शुल्क लक्षात ठेवा. म्हणजे बाकीच्या कमी नाहीत, बाकीच्या पण छान आहेत, परंतु ही चांगली पोस्ट आहे लक्षामध्ये एक्साईज डिपार्टमेंट मधली. त्याच्यामुळे या ठिकाणी पण बऱ्याच जणांचा कल या ठिकाणी असणार आहे.
त्यामुळे आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी हे करायचं. आणि हो, टेस्ट सिरीजच्या संदर्भात सांगतो, जर अजूनही कोणाला टेस्ट सिरीज लावायचं असेल उद्याचा एक दिवस मी तुम्हाला सर्वांना टेस्ट सिरीज ओपन करून देणार आहे. उद्याच्या दिवसापुरते तुम्ही टेस्ट सिरीज लावू शकता, जेणेकरून तुम्हाला एक 10 दिवसामध्ये फास्ट रिव्हिजन त्या मराठी व्याकरण जीके इंग्लिश सगळे रिव्हिजन करते. कारण आता वाचायचा वेळ आपल्याकडे राहिलेला नाही. 10 दिवसामध्ये आपण काय मॅथ आणि इंग्लिश करून होणार नाही, आलं लक्षात. त्याच्यामुळे एक सराव रिव्हिजन म्हणून फास्ट रिव्हिजन तुम्ही त्या ठिकाणी करू शकता, आलं लक्षामध्ये. त्यामुळे ते पण पहा, अतिशय महत्वाचं आहे. ती टेस्ट सिरीज पण मी तुम्हाला ती टेस्ट सिरीज पण देतो. उद्या मला सगळ्यांनी SMS करायचा व्हॉट्सअपला, आणि जे नवीन विद्यार्थी त्यांनी हे करा. त्याचबरोबर जिल्हा न्यायालयाच्या संदर्भातल्या अपडेट माहिती मी काल टाकतो, आजही टाकलेली आहे, आणि उद्या पण टाकत राहीन, काय अडचण नाही. जिल्हा न्यायालयाचे पण काही महत्वाचे IMP लेक्चर मी तुम्हाला देत जाईन. त्याचबरोबर दारूबंदी प्रवेश पत्रा संदर्भातले काही मराठी व्याकरणाचे वगैरे लेक्चर जर मला वेळ भेटला तर त्यानुसार मी तुम्हाला त्यानुसार घेईल. परंतु मला वाटत नाही आता 10 दिवसात लेक्चर घेऊन काय फायदा होईल म्हणून. मात्र एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपला 8 तारखेला पेपर होईल, त्याच्यानंतर ना आपण रोजचे अपडेट, रोजचे प्रश्न, कोणकोणते प्रश्न आले, कसे प्रश्न आले, काय प्रश्न आले, हे आपण अपडेट घेत जाणार. आणि ते प्रश्न तुम्हाला रोजच्या रोज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून देत जाणार, जेणेकरून तुम्हाला ज्या मुलांचा पेपर 12, 13, 14 तारखेला त्यांना काय होणार, एक डायरेक्शन भेटेल का अशा लेवलचे प्रश्न येतात, ह्या लेवलचे प्रश्न येतात. एक स्टेडियम विचारले, क्रिकेट स्टेडियम विचारलं, मग ते पुढे पण तुम्हाला एखादा क्रिकेट स्टेडियम येणार आहे, मात्र दुसरं येणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला राज्य उत्पादन शुल्क काय होतात, येत असतात, आलं लक्षामध्ये. त्याच्यामुळे लोड घ्यायचं काही काम नाही मित्रांनो, होईल व्यवस्थित. सगळ्यांचं टेस्ट सिरीज पण उद्या तुम्हाला देऊन टाकतो. हॉल तिकीट आलेले, प्रवेश पत्र आलेले. आता प्रवेश पत्रा संदर्भात कोणीही कॉल SMS करू नका. सर्वांचे प्रवेश पत्र जवळजवळ आता निघालेले. आज सकाळपासून तर काही कोणी जास्त प्रवेश पत्र संदर्भात कॉल SMS आलेले नाही. त्याच्यामुळे सगळ्यांचे निघले, ज्यांचे निघले नसतील त्यांनी काढून घ्या. अजून बरेच दिवस आहे, 10 दिवस हातात आहे. आणि पहिल्यांदा TCS ने एवढं लवकर प्रवेश पत्र पाठवले. 8 तारखेपासून परीक्षा आणि एवढं लवकर नाही तर प्रवेश पत्र एवढं लवकर येत नव्हते TCS चे. ठीक आहे, काही अडचण नाही, येऊन जाईल, होऊन जाईल, काय अडचण नाही. सर्वांना राज्य उत्पन्न शुल्कच्या परीक्षेसाठी शुभेच्छा. आता आपण राज्य उत्पन्न शुल्कचा व्हिडिओ घेऊन डायरेक्ट पेपरच्याच काळामध्ये भेटू, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट, क्वेश्चनचा दर्जा कसा आहे, डायरेक्शन काय द्यावं लागेल, कोणत्या फोकस करायचा, काय वेटेज वगैरे, ते सगळं त्याच्यामध्ये कळलं, आलं लक्षामध्ये. चालते, ठीक आहे, भेटूया आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. चांगला अभ्यास करा, 10 दिवस हातामध्ये राहिले. इंग्लिश आणि मराठी ग्रामर उजाला फोकस करा थोडासा. आणि जर इंग्लिश येत नसेल तर मग इंग्लिश डायरेक्ट स्किप करून मराठी ग्रामर आणि GK वरती प्रॉपर फोकस करा, मॅथ रिझनिंग वरती फोकस करा, जेणेकरून ते 75 ते 90 मार्क जे आहेत ते आपल्याला पूर्णपणे स्कोअरमध्ये आणता आले पाहिजे. आणि इंग्लिशला जर आणि हो मायनस सिस्टम ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा, 1/4 मायनस सिस्टम आहे, त्याच्यामुळे गोळीबार पण जास्त करून चालणार नाही, हे पण पहिली गोष्ट क्लिअर करा, आलं लक्षामध्ये. ठीक आहे, चालतंय. अजून काही नवीन माहिती, महत्वाची माहिती अपडेट असेल तर मी तुम्हाला नक्की देईन. तोपर्यंत पाहत राहा आपला YouTube चॅनल पोलीस भरती गुरु हरदेसर. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया परत पुढच्या व्हिडिओ. जय हिंद, जय भारत. आपण जर राज्य उत्पन्न शुल्कची तयारी करत असाल तर मित्रांनो, राज्य उत्पन्न शुल्कसाठी मार्केटमध्ये असणार एकमेव पुस्तक म्हणजे हे केवळ साधं बुक नाही तर स्मार्ट बुक आहे मित्रांनो. TCS IBPS पॅटर्ननुसार असणार, ऑनलाईन पॅटर्ननुसार घेण्यात येणार, सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असणार राज्य उत्पन्न शुल्क विभाग भरती दारूबंदी पोलीस संपूर्ण मार्गदर्शन, विशेषतः महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 संपूर्ण माहिती समावेश. द स्मार्ट बुक, द नेक्स्ट जनरेशन स्मार्ट बुक, वन स्टॉप सोल्युशन असणार मित्रांनो, ऑल इन वन. सामान्य असेल, अंकगणित असेल, बुद्धिमत्ता असेल, मराठी असेल, इंग्रजी असेल, संपूर्ण मित्रांनो यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, सोबतच आगामी संपूर्ण 2023-24 वर्षभरातील TCS IBPS पॅटर्न, डेली चालू घडामोडी अपडेट व डेली सर्व प्रश्नांचं स्मार्ट QR कोडचं मोफत मित्रांनो, चक्क मोफत आहे. 800+ स्मार्ट QR कोड आहे मित्रांनो. याचबरोबर प्रत्येक टॉपिक वाईज राहत नाही, टॉपिकची विस्तृत महत्वाची माहिती, व्हिडिओ लेक्चर, ऑनलाईन टेस्ट, सर्वांसाठी प्रश्न, टॉपिक PYQ प्रश्न. त्याचबरोबर तुम्हाला मोफत मिळणारी गोष्ट म्हणजे संपूर्ण व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, 100+ टॉपिक वाईज व्हिडिओ, 200 टॉपिक वाईज टेस्ट रँक, 100 सराव टेस्ट रँक तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. संपूर्ण मार्गदर्शन मिळण्यासाठी आणि हे पुस्तक खरेदी करण्यासाठी सिद्धेश्वर हडबेसर स्मार्ट बुक सिरीज मधलं अजून एक आलेलं नवीन पुस्तक न्यू वन ॲड म्हणजेच मार्गदर्शक सिद्धेश्वर हडबेसर यांचं, भारतीय प्रकाशन पुणे. मग वाट कसली बात आहे, लगेच आपल्या जवळच्या बुक स्टॉलवरती जा आणि दारूबंदी पोलीस पुस्तक मागवा आणि आपल्याला पुस्तक खरेदी करा आणि लवकरच आपल्या पुस्तकामधून या पुस्तकातून अभ्यास करा. विशेष म्हणजे पुस्तकामध्ये दारूबंदी अधिनियम 1949 सुद्धा या ठिकाणी समावेश त्यांनी केलेला आहे. अतिशय महत्वपूर्ण असणारे हे पुस्तक तुम्ही आजच खरेदी करू शकता. पुस्तक मिळवण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे मार्गदर्शक सिद्धेश्वर हडबेसर यांचं, भारतीय प्रकाशन पुणे. अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे. 2 ते 4 दिवसामध्ये आपल्या जवळच्या बुक स्टॉलवरती सध्या पुस्तकं जरा विद्यार्थ्यांची मागणी मोठ्या प्रमाणात असताना पुस्तक जरा शॉर्टमध्ये आहे. लवकरच हे पुस्तक संपूर्ण मार्केटमध्ये आणि आपल्या जवळच्या बुक स्टॉलवर त्यावेळेस तुम्ही ते पुस्तक नक्कीच खरेदी करू शकता. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आपण जर पोलीस भरतीची आगामी येणाऱ्या पोलीस भरतीची तयारी करत असाल तर आपल्यासाठी अतिशय आनंदाची बातमी म्हणजे मिशन खाकी बॅच 1 तुमचं पोलीस होण्याचं स्वप्न साकार करा गुरुकुल सोबत. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण अशी बॅच, 50% ऑफ मित्रांनो. या बॅचला विक्रम बोंद्रे सर आणि यांची संपूर्ण टीम या ठिकाणी कार्यरत आहे मित्रांनो. आणि हे जे तुम्हाला एज्युकेटर दिसतात हे संपूर्ण महाराष्ट्रातील टॉप एज्युकेटर मित्रांनो, की ज्यांना खूप मोठ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती शिकवण्याचा प्रदीर्घ असा अनुभव आहे मित्रांनो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या बॅचचे 2 वैशिष्ट्य. एक वैशिष्ट्य म्हणजे का बॅच एवढ्या स्वस्तामध्ये असणारी महाराष्ट्रातली एकमेव बॅच म्हणजे मिशन खाकी बॅच 1. आणि दुसरी गोष्ट म्हणजे का तुम्हाला अनलिमिटेड
व्हिडिओ ॲक्सेस तुम्ही किती वेळा लेक्चर पाहू शकता, कुठल्याच प्रकारची अडचण नाही. कारण की अतिशय महत्त्वपूर्ण असं किती वेळा तुम्ही लेक्चर पाहू शकता. तुम्हाला एक टॉपिक कळलं तुम्ही 100 वेळा त्या टॉपिकचं लेक्चर एक वर्षभरामध्ये पाहू शकता. 500 रुपयामध्ये वर्षभर असणार एक बॅच म्हणजे मिशन खाके बॅच 1 मित्रांनो 1 वर्ष कालावधी असणार आहे. आणि या बॅचला प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला 8600603715 8600603715 या नंबरवरती संपर्क करायचा आहे. आणि विशेष म्हणजे 500 रुपयात सर्व विषयाची एकच फी मध्ये उपलब्ध आहे. सर्व विषय तुम्हाला या ठिकाणी शिकवणार आहे. ऑनलाईन बॅच प्लस लाईव्ह रेकॉर्ड बॅच, आगामी होणारी पोलीस भरती असेल, राज्य उत्पन्न शुल्क भरती असेल, सरळ सेवा भरती असेल किंवा इतर कोणत्याही सरळ सेवेच्या भरती असेल, त्या सर्व भरतीसाठी प्रॉपर ठरणारी ही बॅच म्हणजेच मिशन खाके बॅच 1. त्यासाठी काय करायचं मित्रांनो, आपल्याला प्ले स्टोरला जायचे आणि फिबिस सर गुरुकुल अकॅडमी हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे, जेणेकरून आपल्याला या बॅचचा पूर्णपणे असा लाभ घेता येईल. धन्यवाद.